हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. पक्षानं परवानगी दिल्यास नामोनिशाण साफ करू. गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर पुन्हा निशाणा, तर शिवसेनेचाही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग. येत्या 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना गट स्थापन करणार. विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. चंद्रपुरात काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न जोरगेवार. भांगडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. चंद्रपूर महापालिकेत नवी समीकरणं जोडण्याची चिन्ह. प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याबद्दल गिरीश महाजनांना वन विभागाच्या महिला पोलिसांना विचारला जाब. गिरीश महाजनांनी व्यक्त केली दिलगिरी. कल्याणमधील नगरसेवक बेपत्ता पोस्टर प्रकरणातील ठाकरेंचे उपविभाग प्रमुख रमेश टिकेंचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. हजारो आदिवासी बांधवांचा लाँग मार्चची मुंबईच्या दिशेनं कूच. लाँग मार्च नाशिक मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी. आजचा मुक्काम इगतपुरीला. प्रजासत्ताक दिन संचलनाला घडलं भारतीय सामर्थ्याचं दर्शन. सशस्त्र दलांकडून शानदार संचलन. दिल्लीतल्या कर्तव्य पथावर घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर. महाराष्ट्राचा गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा थरार. जवानांचा उत्साह आणि देशभक्तीचं दर्शन देणारी विशेष परेड. बातमी आहे आदिवासी आंदोलनाची. अगदी हजारो शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं कूच करतोय. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालाय. आज 5व्या दिवशी नाशिकच्या घाटन देवी कसारा या गावापर्यंत येऊन हा मोर्चा धडकलाय. या लाँग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव आणि शेतकरी सहभागी झालेत. वनजमिनीचे पट्टे मिळावे, मिळालेल्या वनजमिनींना स्वतंत्र सातबारे मिळावे, अशा अनेक मागण्यांसह हा शेतकरी मुंबईच्या दिशेनं कूच करतोय. आणि यापूर्वी मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी सुद्धा स्थानिक पातळीवर होत नाहीये. आणि तोपर्यंत हा मोर्चा थांबणार नाही, अशा प्रकारची भूमिका ह्यांनी घेतली आहे, असा इशारा मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड JP गावित यांनी दिलाय. वनाधिकार कायद्याची या ठिकाणी काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि जे वनाधिकार कायद्यामध्ये जे दावेदार आहेत, वन दावेदार, त्यांना त्या कायद्याचा फायदा झाला पाहिजे, ही आमची ह्या ठिकाणी प्रमुख भूमिका आहे. आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्हाला वारंवार ह्या ठिकाणी जावं लागतंय. दुर्दैवानं अंमलबजावणीसाठी मोर्चा काढावा लागण्याची ही वेळ आहे आणि अनेक वेळा आम्ही अंमलबजावणीसाठीच मोर्चा काढलेला आहे. मुळात यांच्यापेक्षा पण 2005ला हा कायदा झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि डाव्या पक्षांचे 62 खासदार ज्यावेळी दिल्लीमध्ये होते त्यावेळी हा कायदा आमच्या दबावापोटी मंजूर करावा लागला. त्याची 2007ला अंमलबजावणी झाली. आता कायद्याची अंमलबजावणी करा याच्यासाठी मोर्चा काढावा लागतो आहे. याच्यापेक्षा दुर्दैव आदिवासींचं, शेतकऱ्यांचं काय असू शकतं? यांच्या मागण्या काय असतील ते आपण पाहतोय. वनाधिकार पेसा कायद्याची अंमलबजावणी करा ही त्यांची मुख्य आणि प्रमुख मागणी आहे. दुष्काळी भागात शेतीच्या सिंचन योजना पूर्ण करा, अशी ही मागणी त्यांनी केली आहे. तर शेतीसाठी अखंड वीज पुरवठा द्या ही त्यांची अक्षरशः प्राथमिक मागणी आहे. शेतमालाला हमी भाव द्या ही सुद्धा मागणी यांची आहेच. नदीजोड प्रकल्प पूर्ण करा जेणेकरून पाणी मिळणं सोपं जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.
नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणाऱ्या संभाजी भिडेंची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। शरद पवारांसोबत बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलंय। कर्जतमध्ये लोहगड, भीमगड, भीमगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी आले असताना हे वादग्रस्त विधान त्यांनी केलंय। त्यांच्या विधानामुळे एक नवीन वाद निर्माण व्हायची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहूया प्रकरण काय आहे। पोरांचं म्हणून फक्त देशद्रोह श्रीराम पवार यांच्या अतिवंत देशद्रोह महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे आणि राज्यात नाही असली कीड। मोदी मोठे विरगा वाटत नाही, कीड लागली लवासाची काढून टाकू। दरम्यान संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। एनसीपीचे प्रवक्ते विकास पासलकर आक्रमक झालेत। भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील तरुणांना याच राज्यामध्ये या ठिकाणी संधी मिळते अशा मोठ्या व्यक्तिमत्वाने या राष्ट्र उभारणीमध्ये, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं काम केलेलं असताना त्यांच्यावरती अशा पद्धतीची भाषा वापरणं, यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा एकनाथराव शिंदे यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या वक्तव्याची दखल घेऊन यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। नाशिकच्या वनकर्मचारी महिलेनं पालकमंत्री गिरीश महाजन यांना जाहीररित्या जाब विचारलाय। भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख का केला नाही असा रोकडा सवाल त्यांनी विचारलाय। माधवी जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय आणि त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यातही घेतलं होतं। दरम्यान मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि काही वेळानंतर माधवी जाधव यांना पोलिसांनी मुक्तही केलंय। बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। मला मीडियाशी घेणं नाही, मॅडम मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मालकी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? आनंद होण्यात राहिला असेल असं नाही आहे, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनावधाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण ज्यावर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलंय। मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी माधवी जाधव यांनी केली आहे। गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे। त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल। एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे। प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केलंय। आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनांच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव वनरक्षक या महिलेसोबत फोनवर बोललो आणि त्यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला। मंत्री गिरीश महाजन यांचं हे कृत्य अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा आहे। आता या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायचेही प्रयत्न सुरू आहेत। पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातली कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवायला भाग पाडेल। आरएसएस भाजपकडनं सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय। भाजप आणि गिरीश महाजनांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं ट्विट त्यांनी केलंय। जय हिंद साहेब।
माधवी बोलते ना. काही नाही सर, मी स्टँड घेतलेला आहे, माझं सार्थक झालं. बाबासाहेबांनी पुन्हा पोहोचवले सगळ्यांपर्यंत आणि इथून पुढे मला तुमचं मार्गदर्शन मिळावं एवढीच इच्छा आहे, कारण मी ॲट्रॉसिटीवर ठाम आहे. हो ओके. आता या संपूर्ण प्रकारावर एक्सवर प्रतिक्रिया उमटतायत. रोहित पवारांनी सुद्धा ट्विट केलंय, संताप व्यक्त केलाय. प्रजासत्ताक दिनीच बाबासाहेबांच्या नावाचा विसर मंत्र्यांना पडत असेल तर त्याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान अमूल्य आहे आणि एखाद्या मंत्र्याच्या भाषणातल्या अनुल्लेखानं बाबासाहेबांचं योगदान पुसता येणार नाही, असं नाशिकमध्ये घडलेली घटना नकळत झाल्याचं मान्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरीही व्यक्त केली असली तरीही अशा चुका होणार नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं आहे. संबंधित महिला अधिकारी यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय योग्य आहे आणि भारतीय प्रजासत्ताकाविषयी प्रेम दर्शवणारी आहे, तेव्हा त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणतीही कारवाई होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि त्यासाठी ते प्रचार करतायत. सगळ्या 12 जिल्हा परिषदांमध्ये प्रचार सभा ते घेणार आहेत. सुरुवात करतायत रायगडपासून. इथून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा परिषदेपासून ते सुरुवात करतील आणि 28 जानेवारीपासून सभांचा धडाका त्यांचा सुरू होतोय. 7 दिवसात सुमारे 22 सभा ते घेणार आहेत.